नमस्कार मित्रांनो, मोदी सरकारचा खेळ खल्लास झालाय का? कारण सध्या जर आपण सोशल मीडियावरती बघितलं तर 2014 साली नरेंद्र मोदी जेव्हा या देशाच्या सत्तेमध्ये बसलेले होते त्यावेळी नरेंद्र मोदींची एक मोठी लाट या देशभरात आलेली होती आणि राहुल गांधी हे कम्प्लिटली पप्पू म्हणून प्रोजेक्ट केला गेलेले होते. परंतु मागील 10 वर्षांमध्ये 12 वर्षांमध्ये आता परिस्थिती चांगलीच बदलायला लागलेली आहे. 2014 ला नरेंद्र मोदी यांना खूप मोठा पाठिंबा या देशातून मिळाला. त्यानंतर 2019 लाही मिळाला आणि 2024 लाही मिळाला. परंतु आता भाजप सरकारच्या विरुद्ध चांगलंच रान पेटलं गेलेलं आहे. कारण तसंच आहे, भाजपने सध्या काय केलेलं आहे तर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे देशभरामध्ये जेवढे भ्रष्टाचारी लोक असतील त्यांना आपल्या पक्षामध्ये घेणं, वेगवेगळे जे स्थानिक प्रादेशिक पक्ष आहेत त्यांची लोक फोडणं आणि सत्ता मिळवणं, या प्रकारचे काम भाजपने केले. दुसरीकडे ईडी, सीबीआय, सीआयडी यांचा अत्यंत गैरवापर भाजपने मागच्या काही काळामध्ये केला आणि आता तर हाईटच झाली. काल परवा जे विधेयक नामंजूर झालं किंवा जे विधेयक पारित होऊ शकलं नाही त्या विधेयकाला महिला आरक्षणाचं कव्हर लावत भाजपने छाती ठोकून रडायला सुरुवात केली. परंतु काँग्रेसने आणि सर्व सोशल मीडियामध्ये या सगळ्या गोष्टींची वास्तवता समोर आणली गेली आणि तिथेच भाजपचा गेम फसला. म्हणजे एकूणच काय, ज्या समाज माध्यमांच्या जीवावरती, ज्या सोशल मीडियाच्या जीवावरती, ज्या तरुणाईच्या जीवावरती भाजप सत्तेत बसलं, तीच तरुणाई आता भाजपला प्रश्न विचारायला लागलेली आहे. जे भाजप कधी काळी काँग्रेस विरुद्ध इतकं छाती ठोकून रडत होतं, आता त्याच रडण्याचा वीट या देशातल्या प्रत्येकाला जणू आलेला आहे. आणि ज्या काँग्रेसला शिव्या देऊन हे भाजप सरकार सत्तेमध्ये आलं आणि गेली 12 वर्ष सत्तेत असूनही हे काहीही करू शकत नाहीये, आजही हे काँग्रेसला शिव्याच देत आहे. त्यामुळे तरुणाई हाही प्रश्न विचारते की 12 वर्ष तुम्ही काय केलेलं आहे ते आता बोला. आणि त्यामुळे 2029 ची निवडणूक भाजपला आता म्हणावी तितकी सोपी राहणार नाही, हेही तितकंच खरं. त्यामुळे भाजपचा सध्या तरी गेम ओव्हर होतोय की काय अशीच शक्यता देशात निर्माण झालेली आहे.